सनराइज परिवाराच्या वतीने राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे येथे एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध पोस्ट मिळवणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। त्यामध्ये गादिगावची सुकन्या कुमारी प्रतीक्षा दत्तात्रय बागल हिची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल, तर पिराचकुर्लीचे सुपुत्र चिरंजीव सनम अर्जुन लामकाने याची समाज कल्याण सहाय्यकपदी निवड झाल्याने, तसेच शेळवे गावचे सुपुत्र चिरंजीव स्वामी बिभीषण आसवे यांची अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून टॅक्स असिस्टंट व महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचा व त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणाऱ्या आईवडिलांचा प्रशालेच्या वतीनं यथोचित सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या। स्वामी आसबे यांनी आपल्या मनोगतातून शेळवे येथील सनराइज प्रशाला विद्यार्थी घडवण्यासाठी नेहमीच धडपड करत असते असं सांगितलं। प्रशालेच्या स्पर्धा परीक्षांमधील योगदानामुळे मागील 10 वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचा टक्का वाढला, त्यामुळेच सनराइज पॅटर्न नावारूपास येत असल्याचे त्यांनी सांगितले। हेच प्रशालेचे वैशिष्ट्य आहे। तर सनम लामकाने यांनी विद्यार्थ्यांचा मोबाईल पासून दूर ठेवून स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाजवळ आणण्यासाठी प्रशालेचे जे प्रयत्न चालू आहेत हे कौतुकास्पद असल्याचे त्या ठिकाणी सांगितले। तर कुमारी प्रतीक्षा बागल यांनी आपल्या मनोगतातून कठीण परिश्रम, जिद्द, त्याग हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्या ठिकाणी सांगितलं। कार्यक्रमाच्या प्रसंगी शेळवे गावचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल मारुती गाजरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बापू गाजरे, पिराचकुर्लीचे ग्रामपंचायत सदस्य अनिलजी लामकाने, आबासो लामकाने, शंकर खपाले, संतोष गाजरे, समाधान भैया गाजरे, बाबासाहेब पवार, बळीराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रकाशजी गाजरे, गादिगावचे सामाजिक चळवळीतील नेते व प्रतीक्षा बागल हिचे वडील दत्ताभाऊ बागल, शेळवे येथील ज्येष्ठ नागरिक चिरंजीव स्वामी याचे पालक बिभीषण व सौ सीताबाई आसवे इत्यादी उपस्थित त्या ठिकाणी कार्यक्रमाला होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधानजी गाजरे सर यांनी केले, तर आभार संस्थापक सचिव अंकुश गाजरे सर यांनी मानले। कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष श्री अजितजी लोकरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनजी गायकवाड यांनी केले। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रामचंद्र मोकळे, संगीत व कला शिक्षक योगेश गायकवाड, प्रशालेचे अकाउंटंट कबीर शेख तसेच सर्व अध्यापक वृंद कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले।